दुर्दैव. ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी या नेत्याशी दोस्ती तोडली. म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली. 5 वर्ष आमदारकी शिल्लक असताना प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला. यावरूनच कळतं काँग्रेसवर त्यांच्याच लोकांचा विश्वास राहिलेला नाही. माझे मित्र विरोधी पक्ष होणार म्हणून बसले होते, मात्र बिचाऱ्यांचे दुर्दैव असल्याचे खोचक टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. सतेज पाटील आणि आमच्यातील दोरी तुटली असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की आज कोल्हापूर महापालिका निवडणूक संदर्भात बैठक झालेली नाही. दोन्ही पक्षांच्या बैठकीत फॉर्म्युला ठरलेला नाही. काल मी आणि प्रकाश आवाडे भेटलो. इचलकरंजीमध्ये 19 नगरसेवक आमचे होते. आता आम्ही किती उमेदवार देणार याची लिस्ट दिली आहे. काल साधक बाधक चर्चा झालेली आहे. आमची 25 जागांची मागणी आहे. नाही, तडजोड नाही झालं तर काय करायचं आता लगेच कसेल सांगू मी. ते यापूर्वी अनेक वेळा मी सांगितलेलं आहे. अजून आम्ही बसलेलोच नाही. त्यामुळं जागा किती आहे त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही. आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गेली 20-25 वर्ष महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आहे. आज आमच्याकडं डझनभर महापौर आहेत, माजी डझनभर उपमहापौर आहेत, डझनभर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत, अनेक माझे नगरसेवक आहेत. त्यामुळं आता दोन्ही पक्षांची जे आमची बैठक आहे त्यामध्ये फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. फॉर्म्युला ठरल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू. नाही, काल मी आणि राहुल आवाडे आणि प्रकाश आवाडे साहेब बसलो होतो. आम्ही बाबा आमच्याकडं संभाव्य जे उमेदवार आहेत, आता ज्याप्रमाणे मी कोल्हापूरचं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इचलकरंजीत सुद्धा आम्ही एक वेळ 29 नगरसेवक राष्ट्रवादीचे आणले होते. एकदा जवळजवळ 20 आणले होते. म्हणजे असे अनेक वेळा आम्ही इचलकरंजीच्या सत्तेमध्ये होतो. आता आम्ही बाबा किती आम्ही संभाव्य उमेदवार देऊ शकतो याची लिस्ट आम्ही काल बाबासाहेब पाटील आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी हळवणकर साहेबांनी दिलेली आहे, माझे आमदार, आणि मी स्वतः आवाडे साहेबांनी दिलेली आहे. त्यांनी आज आम्हाला संध्याकाळपर्यंत आम्ही काय करू शकतो याची साधकवादी चर्चा झाल्यानंतर मग सीटवर आम्ही चर्चा करू. हे बघा, गेल्या परवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही ठिकाणी चंदगडला झालं, काही ठिकाणी ते झालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.